राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही हे आपण अनेकदा ऐकलंय. पण आज जे घडलंय ते पाहून खुद्द राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. एका बाजूला मुंबईत ज्या दोन शिवसेनेमध्ये विस्तवही जात नाही त्याच दोन शिवसेना सोलापूरच्या बार्शीत चक्क हातात हात घालून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. एवढंच नाही तर ज्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरुद्ध रान पेटवलं होतं त्याही एकाच व्यासपीठावर आल्या आहेत. काय आहे ही बार्शीतली महाआघाडी आणि या अनपेक्षित युतीमुळे भाजपच्या गोटात काय खळबळ उडवली आहे? तसेच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना कोणतं मोठं भावनिक आवाहन केलं आहे हे सगळं सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सुरुवात करूया सोलापूरच्या बार्शीतून. बार्शीचं राजकारण हे नेहमीच सोपल विरुद्ध राऊत असं राहिलं आहे. आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील हा संघर्ष सर्वसुत आहे. पण यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलीप सोपल यांनी एक अजब मास्टरस्ट्रोक खेळला आहे. त्यांनी भाजपला रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोघांनाही एकत्र आणलं आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट देखील या आघाडीमध्ये सामील झाले आहेत. म्हणजे राज्यात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले पक्ष बार्शीत एकाच मंचावर भाजप विरोधात शट्टू ठोकून उभा आहेत. संजय राऊत यांनी म्हटलंय की त्यांना याबद्दल पूर्ण माहिती नाही, पण स्थानिक पातळीवर भाजपला हरवण्यासाठी सर्वपक्षीय महाआघाडी सज्ज झाली आहे. हे राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय? ही स्थानिक आघाडी सोय आहे की भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी? बार्शीत ही हालचाल होत असतानाच तिकडे मुंबईच्या राजकारणातही एक मोठा ट्विस्ट आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 23 जानेवारीला त्यांची 100वी जयंती साजरी झाली. याच निमित्ताने ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक थेट साथ घातली आहे. नुकत्याच झालेल्या BMC निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 114चा आकडा हवा आहे, जो महायुतीकडे आहे. पण भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की मुंबईवर भगवा फडकवायचा असेल आणि बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर एकनाथ शिंदेंनी भाजपला सोडून उद्धव ठाकरेंच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा द्यावा. जाधव म्हणाले की मुंबईचा महापौर शिवसेनेचा नसावा याचं त्यांना दुःख आहे. शिंदेंनी केंद्रात आणि राज्यात भाजपला पाठिंबा दिला असला तरी मुंबईपुरता त्यांनी बाळासाहेबांच्या वारसाचा विचार करावा आणि मोठं मन दाखवावं. आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे हे भावनिक आवाहन स्वीकारणार की महायुतीचा धर्म पाळणार? कारण भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याने त्यांचा दावा प्रबळ आहे. पण जर बार्शीत दोन्ही सेना एकत्र येऊ शकतात तर मुंबईत का नाही, अशी चर्चा सध्या सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे देखील या खेळात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले आहेत. त्यामुळे मुंबईतही मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदेंनी सध्या तरी आम्हाला कोणाच्याही प्रस्तावाची गरज नाही असं म्हणत ताठर भूमिका घेतली आहे. पण राजकारणात शेवटचा क्षण कधीही पालटू शकतो. राज्याच्या राजकारणातील हे चित्र पाहिल्यास असं वाटतं की आता विचारधारेपेक्षा सत्तेचं गणित आणि स्थानिक वर्चस्व जास्त महत्त्वाचं ठरत आहे. बार्शीत झालेली ही 4 पक्षांची युती ही खरंच भाजपला रोखण्यासाठी आहे की दिलीप सोपल यांची स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठीची खेळी? आणि जर मुंबईत शिवसेनेचा महापौर बसला नाही तर त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर काय होईल हे पाहणं रंजक ठरेल. बार्शीतील या अजब प्रयोगाकडे पाहताना आपल्याला महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय संस्कृतीचाही विचार करावा लागेल. राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिसारी आणणारा काळ सुरू आहे का? कारण ज्या पक्षांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे, गद्दारीचे आणि तत्वांना तिलांजली दिल्याचे आरोप केले तेच पक्ष आता एकाच मंचावर बसून आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र आलो आहोत असे सांगत आहेत. बार्शीमध्ये दिलीप सोपल यांनी जी चतुराई दाखवली आहे ती केवळ जिल्हा परिषदेपुरती मर्यादित असेल असं वाटत नाही. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर हेच बार्शी मॉडेल संपूर्ण राज्यात राबवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महाआघाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे कार्यकर्त्यांची होणारी गोची. ज्या शिवसैनिकांनी कालपर्यंत एकमेकांची पुतळे जाळले, ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयावर दगडफेक केली, त्यांना आता गळ्यात गळे घालून प्रचार करावा लागणार आहे. भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यावर टीका करताना म्हटलंय की ही स्वार्थाची आघाडी आहे. पण राजकारणात स्वार्थ नसतो असं म्हणणं म्हणजे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे. बार्शीत सत्तेचं समीकरण हे व्यक्तिकेंद्री आहे. तिथे पक्षाच्या झेंड्यापेक्षा सोपल आणि राऊत या 2 नावांना जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच शिंदे ठाकरे वाद बाजूला सारून आमची बार्शी हा नारा दिला जात आहे. आता पुन्हा एकदा मुंबईच्या महापौरपदाच्या पेचाकडे वळूया. जाधवांनी जे बाळासाहेब कार्ड खेळलं ते तांत्रिकदृष्ट्या कठीण असलं तरी भावनिकदृष्ट्या खूप प्रभावी आहे. मुंबई महापालिकेत सध्या भाजप 89 जागांसह मोठा भाऊ ठरला आहे. जर शिंदेंनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपचा महापौर होणं निश्चित आहे. पण जर असं झालं तर मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा महापौर नसेल.
ही गोष्ट कट्टर शिवसैनिकांच्या जिवारी लागणार आहे. म्हणूनच भास्कर जाधव म्हणतात की एकनाथ शिंदेंनी भाजपला सांगावं की राज्यात आणि केंद्रात आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण मुंबई आमची आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक मोठा सस्पेन्स दडला आहे, तो म्हणजे भाजपची भूमिका. भाजपला माहीत आहे की जर मुंबईवर आपला महापौर बसवला तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडे प्रचारासाठी मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार संपवला हा एकच भावनिक मुद्दा उरेल. त्यामुळेच भाजप सावध पावलं टाकत आहे. शिंदे यांच्यासमोर आता मोठा पेच आहे. जर त्यांनी उद्धव ठाकरेंना मदत केली तर भाजपसोबतचे संबंध बिघडतील आणि जर भाजपला मदत केली तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही हा डाग त्यांच्यावर लागेल. बार्शीतील जिल्हा परिषद निवडणूक आणि मुंबईतील महापौरपदाचा हा पेच या दोन्ही गोष्टी एकच संकेत देत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण आता एका अशा वळणावर आलं आहे जिथे शत्रू आणि मित्र यांच्यातील रेषा पूर्णपणे पुसट झाल्या आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात, अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप हात मिळवणे करतात आणि बार्शीत दोन्ही सेना एकत्र येतात. हे सगळं पाहिल्यानंतर सामान्य मतदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा हाच खरा प्रश्न आहे. ही महाआघाडी टिकणार का, की निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा हे पक्ष एकमेकांचे केस उपटायला सुरुवात करतील? राजकारणातील खिचडीमुळे जनतेचा फायदा होतो की केवळ नेत्यांच्या खुर्च्या सुरक्षित राहतात हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, बार्शीचा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला जाईल. तुम्हाला काय वाटतं, बार्शीत झालेली ही महाआघाडी योग्य आहे का? आणि मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंनी खरंच उद्धव ठाकरेंना मदत करायला हवी का, की भाजपनेच मुंबईवर सत्ता गाजवावी? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.